परंतु या ठिकाणी आमच्या महिलांना 3000 रुपये करून देण्यात यावं। या ठिकाणी नितेशजी राणे यांचं आगमन झालेलं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। ताराचंद गायकवाड जोरदार टाळ्या वाजवायच्या। त्या ठिकाणी सन्माननीय माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मंत्री नितेशजी राणे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। सन्माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। सन्माननीय किशोरदादा शितोळे यांचंही शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। राहुलदादा दांडगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। या ठिकाणी आपण लगेचच कार्यक्रमाला वाह माननीय आज आपल्या या प्रभाग क्रमांक 22, 23 आणि 27च्या उमेदवारांच्या प्रचारासाठीची ही जाहीर सभा आणि त्यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले कडक हिंदुत्वाची बुलंद तोफ नितेशजी राणे साहेबांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचं हिंदुत्व मांडणारे आमचे नितेश भैया आज आपल्या या भागामध्ये तुमच्याशी संवाद साधायला आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत आपल्या हक्काचा आपला लाडका हक्काचा माणूस आहे ना कोण महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जरी असले तरी तुमच्या माझ्यातला जीवा भाऊचा माणूस अतुलजी सावे साहेब। अरे एक रिंग जरी दिली तरी सामान्य माणसातला गल्लीतल्या बहिणीचा भावाचा फोन उचलणारा आमचा हा साधा सोपा आमचा एवढा मोठा मंत्री पण आमच्या जीवा भावाचा माणूस आहे असे आमचे अतुलजी सावे साहेब। जयश्रीताई किवळीकर की आमच्या लाडक्या बहिणीच्या पैसे बंद करा। दाभाडेताई जाऊन उद्या सकाळी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायला आणि प्रखर हिंदुत्वावर बोलण्याकरता आपले नितेशजी राणे साहेब इकडे आलेले आहेत। आपल्याला त्यांचं ऐकायचं आहे पण शेवटी निवडणुकीवर बोललो नाही तर चुकीचं होईल। त्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये आपले अनेक नगरसेवक आहेत तिकडे। कैलासजी गायकवाड नगरसेवक होते, प्रमोद राठोड होते, राजू वैद्य होते, अजून कोण होतं, बालाजी मुंडे होते, हे सगळे नगरसेवक होते पण हे औरंगाबादचे नगरसेवक होते। आणि आता आपल्याला मान्य देवा भाऊने जे आपल्या शहराला नाव दिले, जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती, छत्रपती संभाजीनगरचे नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे। आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे। या शहराच्या जी विकासाची कामं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 2014 मध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो मला अनेक लोक या भागातले मेसेज पाठवायचे, साहेब आमचं ऑर्थोपेडिक हाडाच्या डॉक्टरचं बिल नाही येते कारण की रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट होती। मला सांगायला आनंद होतो मान्य देवेंद्रजीने पहिल्या टप्प्यात 25 कोटी, मग 100 कोटी, मग 160 कोटी, मग 300 कोटी स्मार्ट सिटीतून असे जवळजवळ 650 कोटी रुपये या रस्त्यासाठी दिले। आणि आज आपल्या या पुंडलिक नगर भागामध्ये आपल्या या पूर्व मतदारसंघामध्ये एकही रस्ता राहिला नाही की जो आपण सिमेंटचा केला नाही। म्हणजे मला विचारावं लागतं माझ्या पीएला। मंडळाध्यक्ष सन्मान्य बोराडेजी, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दांडगेजी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने
आज मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. आताच आमच्या अतुल सावेजीने विकासाचा पूर्ण पाढाच वाचला. ही महापालिकेची निवडणूक तुम्ही कमळाच्या समोर बटन दाबल्यानंतर विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय काय परिवर्तन इथे होऊ शकतं, पाण्यापासून आणि अन्य गरजू किंवा पायाभूत सुविधांपर्यंत सगळाच विकास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात तुमच्यापर्यंत आम्ही कसा आणू शकतो, या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी आपले विचार मांडलेत. आता विकास होत असताना तुमची सुरक्षा ही तेवढीच महत्वाची आहे. उद्या अतुल सावेजीने 24 तास पाण्याचा प्रश्न सोडवला, चांगले रस्ते तयार केले, 24 तास वीज निर्माण केली, 2 हाताला काम दिलं, पण हिंदू म्हणून तुम्ही आपली ओळखच तिथे सांगू शकला नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीचा काय उपयोग आहे का, हा विचार तुम्ही करायला पाहिजे. आमच्या देवाभाऊने काही दिवसा अगोदर जेव्हा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले, तरी अतिशय स्पष्ट पद्धतीने हे निवडणुकीचं विश्लेषण केलंय. ही निवडणूक खान विरुद्ध भगव्याची शान आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्या जणांना हिंदू समाज म्हणून तुम्ही विचार करायचा आहे, निर्णय घ्यायचा आहे की येणारी 16 तारीख जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हा या 3ही प्रभागामध्ये तुम्हाला आय लव्ह महादेव ऐकायचं आहे की आय लव्ह मोहम्मद ऐकायचं आहे, हा विचार तुम्ही सगळ्यांसमोर मांडायला मी आलेलो आहे. कारण का समोर जे उभे आहेत रशीद मामू नावाचा, तो काय नुसता खान नाहीये, त्याची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी त्याला का उमेदवारी दिली तुम्हाला माहिती आहे. त्याला छत्रपती संभाजीनगर हे नाव बदलण्याचे सगळे मनसूबे आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष करणारे हे औरंग्यांची पिलावळ हे वाट बघतायत केव्हा ह्या छत्रपती संभाजी नगर महापालिकेची निवडणुकीमध्ये ते सरतांचे जुदावाला महापौर तिथे बसवतात आणि छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलून परत टाकतायत. हात कहेत कटकारस्थान ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ते करताय. उद्धव ठाकरेने त्याला शब्द दिलाय, रशीद मामूला त्याचा प्रवेश घेत असताना ते तुझा फक्त प्रवेश घेणार नाही, ते उद्या आपल्या छत्रपती संभाजीनगरची निवडणूक जिंकल्यानंतर तुलाच मी महापौर करतो आणि छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलून परत औरंगाबाद करतो, हा शब्द त्या कार्ट्या उद्धव ठाकरेंनी या रशीद मामूला दिलेला आहे. याबद्दल तुम्ही विचार करायला हवा. तुम्ही गाफील राहू नका, हलक्यात घेऊ नका. या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे काय हिरवे साप वळवत आहेत, जो काय जिहाद होतोय, त्याचा चेहरा हा रशीद मामू आहे. त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याचा उल्लेख आमच्या शहर अध्यक्षांनी केला. 1988 ला जेव्हा समान नागरी कायद्यासाठी मोर्चा निघालेला तेव्हा याच हिरव्या सापांनी त्याला विरोध करण्यासाठी हा सर्वात पुढे होता. हाच तो रशीद मामू होता. त्याच्यानंतर जी ती दंगल भडकली त्याच्यामध्ये हिंदूंची घरात जाळणारा हाच तो रशीद मामू होता. अहो, ज्याला वंदे मातरम मान्य नाही, ज्याला तिरंगा मान्य नाही, त्याला छत्रपती संभाजीनगर हे नाव मान्य नाही, अशा भडव्याला तो उद्धव ठाकरे उमेदवारी देऊन तुमच्या समोर उभा केलेला आहे. म्हणून या प्रभागामध्ये जसं अतुल सावे साहेबांनी सांगितलं,
तुम्ही नेहमी ताकदीने एक हिंदू समाज म्हणून त्यांच्या मागे उभे राहता. ही निवडणूक अशीच आहे जिथे तुम्हाला जास्त जास्त ताकद एक हिंदू म्हणून माझ्या ह्या सगळ्या उमेदवारांच्या मागे उभी करायलाच लागेल हा शब्द घेण्यासाठी तुमच्याकडून आलेलो आहे. उद्या जेव्हा जास्त जास्त नगरसेवक त्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये निवडून जातील, भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे निवडून जातील, तेव्हा ह्या रशीद खान मामू सारख्या हिरव्या सापाला त्याला जे काही छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलायचं आहे, या शहरामध्ये इस्लामीकरण करायचं आहे, जो तो औरंगजेब करू शकला नाही तेच त्याला काम आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये करायचंय. ते सगळे मनसुबे षडयंत्र तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेला हाणून पाडायचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे बांधवान. हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय. कारण का उद्या अगर तुम्ही गाफील राहिलात, आम्ही निवडून येणारच, आम्ही आशीर्वाद देणारच, एवढ्यापर्यंत ही निवडणूक नाही. हे बाकीचे राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षासारखे राष्ट्रभक्त नाही आहेत, हिंदुत्वाचे विचाराचे नाही आहेत. इथे आपल्या हिंदू माता भगिनींना लव जिहाद सारख्या केसेस वरून अगर तुम्हाला वाचवायचं असेल, आज विचारा लव जिहादच्या नावाने कित्येक केस तुमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होतात. गेल्या आठवड्यामध्ये नाला सोपारामध्ये एक लव जिहादची केस झाली आणि त्या लव जिहादच्या केसमध्ये आमच्या त्या हिंदू बहिणीला त्यांनी नुसतं फक्त फसवलं नाही, तिचा धर्मांतर करायला प्रयत्न केला नाही, पण तिच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा अक्षरशः त्यांनी रेट कार्ड बाहेर काढला आणि तिला विकण्याचा प्रयत्न केला. हे सगळे प्रकार अगर आपल्याला बंद करायचे असतील तर आपल्याला आय लव महादेव वाला विचारायचा महापौर तुमच्या छत्रपती संभाजीनगरवर बसवायला लागेल. आणि त्यासाठी हे प्रभाग जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक हिंदूची मतं ही कमळ चिन्हाच्याच नावाने गेली पाहिजे, जेणेकरून हिंदू समाजाची ताकद ही जेवढी जास्त त्या छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेमध्ये ऐकायला मिळतील, तेवढी जास्त कडवट लोकप्रतिनिधी तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. नाहीतर जिथे जिथे हे निवडून जातात तिथे ह्या टर्मच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तो हिरवा साप इम्तियाज जलील इकडचा खासदार होता, सांगा तुम्ही मला, आपण आपल्या सणासुदी चांगल्या पद्धतीने साजरा करू शकलो होतो का? तेव्हा किती दंगल भडकायच्या, किती हिंदू मारले जायचे, किती मंदिरामध्ये हे लोक जाऊन विठंबना करायचे. या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर हिंदुत्वादी विचाराचे पक्ष, भारतीय जनता पक्ष सारखेच लोकप्रतिनिधी तुम्हाला त्या महापालिकेमध्ये पाठवायलाच लागतील. हे सांगण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. हॅलो हॅलो, धन्यवाद.